तर आज प्रथमेश म्हणण्याला सकाळी उठल्या उठल्या कामाला लावले. दोन बाहेर येतोय तर दूध घालाय पाठवलंय मला. आणि त्यात चिक्कल असल्यामुळं गाडी पडत होती आता. गाडीच्या ह्या बाजूला एक कॅन, दुसऱ्या बाजूला दोन कॅन असं घेऊन चाललेलो वर. आणि असा विषय झाला की दुधाची डेअरीच गेलती. परत इस्लामपुरातनं गातारवाडीला आलो दूध घालायला. त्यात विषय असा की कानाला लागायला लागलं गार हायवेचं वार. मी टावेल आणलेला तोच आपला कानाला गुंडाळला. आणि आलो लवकर घरी, कारण इथं येऊन आणि एक विषय होता, आद्विकला लवकर शाळेत सोडायचं. कारण आद्विक त्यांच्या शाळेत वारीचा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी त्याला एवढा नटवून ठेवलेला. त्याचं सगळं आवरून झालं. त्याला शाळेत सोडा मी आणि भैया गेलो होतो. त्याच्या वर्गातले पण सगळे असे भारी भारी नटून आले होते. पोरांच्या समोर ते खरखरचे वारकरी पण खोटे खोटे दिसते. आता लागलेलं मला दुसरं नाही तिसरं काम, ते म्हणजे रानात जायचं. इथनं पुढे तर रानात नुसतं चिक्कल असणार. वैरण काढून ठेवलेली फक्त गाडीवर टाकून आणायची होती. आणि आज लय दिवसांनी रानात आलतो, फक्त तोडून ठेवलेली वैरण घरी न्यायची. असं वज उचलायला लागलो की वारं जोरात सुटायला लागले. त्या वारं आल्यामुळे तर लय ढकलायला लागले माग. त्यामुळे तर नीट चालायला पण येत नव्हतं. त्यात सगळ्या रानात चिक्कल असल्यामुळे तर नाहीच नाही. आपलं तेवढंच कडकडनं चालत आलो मी. आता हे जे काही 5-6 वज्ज होती की नाही गाडीवर बांधून घरी न्यायची होती. आधी वज्ज सगळं गाडीला बांधलं आणि त्याच्यावरती यशला बसवलं. वर बसून तर त्याला सगळा टॉपचाच व्ह्यू दिसत. व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.